बच्चू कडू हे महायुतीपासून वेगळे झाले। त्यांनी महायुतीला रामराम ठोकला। एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडू यांनी मात्र विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत होती तशी या महायुतीपासून फारकत घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केलेल्या आहेत। तिसऱ्या आघाडीनं भाजप आणि काँग्रेसला पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिसऱ्या आघाडीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीसमोर आव्हान तयार होणार आहे का? अर्थात आव्हान तयार होईल, पण त्याचं प्रमाण किती असेल? किती ठिकाणी काट्याची टक्कर परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचे उमेदवार देऊ शकतील याबाबत आता तरी संदिग्धता आहे। बच्चू कडू हे अत्यंत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, दिव्यांगांच्या मुद्द्यावरती आक्रमक असलेले नेते आहेत। प्रसंगी त्यांनी भाजपला, महायुतीमधल्या पक्षांना सुद्धा किंवा सरकारच्या ध्येय धोरणांच्या विरोधात सुद्धा बोलण्यासाठी मागं पुढं पाहिलेलं नाही। असं असताना सुद्धा बच्चू कडू यांना वेगळी वाट का चोखाळावी लागली? दिव्यांग मंत्रालय त्यांच्यासाठी तयार करून देण्यात आलं, एक सरकारी निवासस्थान सुद्धा त्यांना मुंबईत देण्यात आलं आणि तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, नेत्यांचा, त्यांना भेटणाऱ्या त्यांच्या चाहत्यांचा कायम राबता असायचा। असं असून देखील बच्चू कडू यांनी एक वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात संभाजीराजे आणि याशिवाय राजू शेट्टी यांना सुद्धा सोबत घेतलं। आता छत्रपती संभाजीराजे असं म्हणतायत की प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा झाली, तेही आमच्या सोबत येतील। याशिवाय स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या संघटनेची काही ताकद बीड तालुक्यात आणि मराठवाड्यामध्ये आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या सुद्धा आता तळमळीनं बोलत असतात। तर त्यांच्याशी चर्चा झाली, त्याही आमच्या सोबत येतील असंही संभाजीराजे म्हणतात। मनोज जरांगे यांच्यासोबतचं त्यांचं नातं हे खूप चांगलं आहे, संवाद चांगला आहे। मनोज जरांगे हे स्वतः मैदानात उतरणार आहेत, वेगवेगळे उमेदवार महायुतीच्या विरोधात उभं करण्याची त्यांची भाषा ही काही नवी राहिलेली नाही। असं असताना मनोज जरांगे यांना सोबत घेण्याचा इरादा सुद्धा संभाजीराजे यांनी व्यक्त केला। यात मला फक्त शंका एका नेत्याबाबत वाटते की कायम आपली स्वतंत्रपणे चूल मांडण्याचा प्रयत्न, जागा वाटपाची चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकरांची दिसलेली आहे। प्रकाश आंबेडकर कुणासोबत जातील, कुणासोबत न जातील याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत काहीही सांगता येत नाही। खासगीत बच्चू कडू सुद्धा एकदा म्हणाले होते की प्रकाश आंबेडकरांना घ्यायची इच्छा आहे, पण त्यांना सोबत जर घेतलं गेलं तर नेमकं काय होईल वेळेपर्यंत हे सांगता येत नाही आणि वेळेपर्यंत त्यांचाही निर्णय काही पक्का नसतो। अर्थात संभाजीराजेंनी हा दावाच केला आहे की त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि तेही आमच्यासोबत येतील असं म्हटल्यानंतर हे आव्हान तिसऱ्या आघाडीलाच म्हणजे परिवर्तन महाशक्तीलाच पेलायचं आहे। जर हे सगळे एकत्र आले तर नेमकं काय होईल? महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना किती ते टक्कर देतील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे आताच सांगता येत नाही। याचं कारण असं की या तिसऱ्या आघाडीचे उमेदवार नेमके कोण असतील, कुणाला ते ताकद देतील हे ठरलेलं नाही। पण सुसंस्कृत, स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असावा अशा पद्धतीची अट तिसऱ्या आघाडीनं घातलेली आहे। स्वच्छ चरित्र, स्वच्छ चेहरा, धार्मिक कट्टरतावाद जोपासणाऱ्या उमेदवारांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना या तिसऱ्या आघाडीमध्ये अजिबात स्थान नसेल असं म्हटलं गेलेलं आहे।